नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, उद्या मोठा शुक्रवार आहे, कारण उद्या आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस. या दिवशी तुम्ही हे 4 कामे करा. जो भक्त, जो स्वामी सेवेकरी हे 4 कामे स्वामींच्या प्रकट दिवशी करतो, त्याच्यावर स्वामी प्रसन्न होतात, त्याच्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना पूर्ण करतात. मित्रांनो, स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र, पावन आणि शुद्ध आणि सगळ्यात मोठा दिवस म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिवस, जो यावर्षी 20 तारखेला 20 मार्च शुक्रवारच्या दिवशी अर्थातच उद्या आहे. 20 तारखेचा संपूर्ण दिवस हा शुभ दिवस आहे. या दिवसभर तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करावी. त्यासोबतच हे 4 कामं जे आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते 4 कामं तुम्हाला करायची म्हणजे करायचीच आहे. आता ही 4 कामं कोणती? तर पहिलं काम आहे ते म्हणजे तुम्हाला या दिवशी कोणत्याही गरीब व्यक्तीला, मागणाऱ्याला किंवा कोणताही गरीब व्यक्ती असेल त्याला अन्नदान करायचं आहे. पैशाचं दान नाही, अन्नदान करायचं आहे. तुमच्या घरातलं अन्न, जेवण, काही तुम्ही अन्नदान करा. कमीत कमी एका व्यक्तीला करा, आणि जास्तीत जास्त मग तुम्ही कितीही व्यक्तींना करू शकतात, पण कमीत कमी एका व्यक्तीला तरी अन्नदान करायचं आहे. हे पहिलं काम. दुसरं काम तुम्हाला करायचं आहे, तुमच्या घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये, कुठेही तुम्ही पक्ष्यांसाठी एका वाटीत धान्य, एका वाटीत पाणी ठेवायचं आहे. पक्ष्यांना सुद्धा हे दान करायचं आहे. हे झालं दुसरं काम. तिसरं काम तुम्हाला करायचं आहे, दिवसभर जेव्हा तुम्ही उठाल तेव्हापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभर तुमच्या मुखात, तुमच्या तोंडात एकच नाव असलं पाहिजे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ही सेवा एवढी मोठी असते की तुम्ही दुसरं काही नाही केलं तरी चालेल. म्हणून सतत सकाळी उठल्यापासून उद्या रात्री झोपण्यापर्यंत हेच नाव, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, काहीही करत असाल हे सुरू ठेवा. आणि शेवटचं काम ते म्हणजे सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळच्या स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या केंद्रात जा. तिथे स्वामींचं दर्शन घ्या, स्वामींसमोर बसा, नमस्कार करा, त्यांना मुजरा करा. तिथं बसून 1 माळ जप करा. माळ जप करणं शक्य नसेल तर फक्त बसून जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ बसा आणि मुखात फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप सुरू ठेवा. हे कामं तुम्हाला करायचे आहेत 20 तारखेला, उद्या शुक्रवारी. धन्यवाद.